सर्वात प्रथम तर हे म्हणेल की आज अजितदादांची आठवण आली आणि त्यांचा घातपात झाला की तो ॲक्सिडेंट होता याच्याबद्दल अजूनपर्यंत सरकारने स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. त्या कंपनीवर FIR पण अजूनपर्यंत हे करत नाही आहेत याचं दुःख व्यक्त करते. आणि आजचा जो अर्थसंकल्प होता तो निव्वळ आकडेवारीची फेकाफेक होती असं माझं ठाम मत आहे. जसं गाजर केंद्र सरकारने दिलं तसं गाजर आता या राज्य सरकारनेही आपल्याला दिलं. आपल्याला म्हणाले होते की सरसकट कर्जमाफी आणि आता 2 लाखाची फक्त घोषणा केलेली आहे. सरसकट हे लोक देत नाही आहे. मग शेतकऱ्यांची दिशाभूल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे. शेतकऱ्यांचा विकास दर तुम्ही म्हणताय ना की 9% शेतकऱ्यांचा उत्पन्न दर वाढणार, तर मग विकास दर त्या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी 3.5% कमी कसा काय झालेला आहे? काय करताय? लाडकी बहिणीला म्हटलं होता 2100 देणार, ते 1500वरच तुमचं अडकलेलं आहे. एकंदरीत माझं मत असं आहे की ह्या अर्थसंकल्पांमध्ये घोषणाबाजी भरपूर आहे पण तरतुदी त्या ठिकाणी दिसत नाही आहेत. भरपूर घोषणा यांनी केलेल्या आहे, घोषणांचा बाजार इथं आहे, पण त्या हिशोबानं ज्या तरतुदी वाटतात द्यायला पाहिजे तेवढ्या तरतुदी दिलेल्या नाही आहेत. आज साधीची गोष्ट सांगते, आज हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणून मला फोन आला आणि आरोग्याचे जे पैसे असतात जे आपण म्हणतोय की आपण देतोय, घोषणा करतोय मोठ्या मोठ्या की एवढे आम्ही तुम्हाला याची आरोग्यामध्ये सेवा करू किंवा एवढी मदत करू. एक पेशंट आमचा त्या ठिकाणी होता आणि त्याला ICUचे पैसे सुद्धा आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही कारण मागच्याच वेळेसची बिलं दिलेले नाही आहेत. MREGSचे पैशांचं अजून काही नाही. काल परवा आम्ही मेळघाटात होतो, तिथं त्या आदिवासी मंडळींकडे होळी हा सण असतो, त्यांच्यासाठी पण काही नाही आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितलं गेलं तर हा घोषणाबाजीचा अर्थसंकल्प मला दिसतोय. अमरावती जिल्ह्यासाठी काही खूप मोठं या ठिकाणी दिसत नाही आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री सगळे विदर्भामधले आहेत, तरी विदर्भासाठी या ठिकाणी काही असं ठोस दिसत नाही आहे. हा अर्थसंकल्प घोषणाबाजीचा अर्थसंकल्प आहे असंच माझं मत आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.